नमस्कार मित्रांनो. अरविंद केजरीवाल आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात फरक हा आहे की केजरीवाल यांनी जे कमावलं ते स्वतःच्या कष्टाने कमावलं. उमाठांनी जे कमावलं ते वडिलांच्या आजोबांच्या पुण्याईनी कमावलं होतं. पण जी गत उबाठांची झाली तीच गत अरविंद केजरीवाल यांची झाली. एकाला मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी साध्य केलं. दुसऱ्याला पंतप्रधान व्हायचं स्वप्न होतं. मुख्यमंत्री बनल्यावर म्हणजे कोणताही फारसा संघर्ष न करता मुख्यमंत्री बनल्यावर आणि अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद टिकवल्यावर त्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न पडायला लागली होती. पण नशिबाने त्याची देखील थट्टा मांडली. आज आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतल्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याच्यामध्ये अपेक्षेप्रमाणे राघव चड्ढा हे होतेच, पण पक्षातली राघव चड्ढाची जागा घेणारी म्हणजे राघव चड्ढा राज्यसभेत आम आदमी पक्षाचे उपनेते होते. त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी अशोक मित्तल यांची नेमणूक करण्यात आली होती. तर ते अशोक मित्तलही ज्यांना पक्षाने राज्यसभेतलं उपनेतेपद म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं होतं ते देखील भाजपावासी झाले. याच्यामध्ये अशोक मित्तल जे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आपण सगळेजण जाहिरात बघता ते अशोक मित्तल आहे. राजिंदर गुप्ता आहे. विक्रमजीत सिंग साहनी, स्वाती मालीवाल त्यांचं पहिलेच बिनसलं होतं. क्रिकेटर हरभजन सिंग त्यांना तर काही फरकच पडत नाही. आणि आम आदमी पक्षाचे संघटनेचे महासचिव संदीप पाठक. हे संदीप पाठक याच्यामध्ये सगळ्यात मोठा धक्का समजला जातो आहे, कारण संदीप पाठक हे IIT दिल्लीमध्ये प्राध्यापक होते आणि आम आदमी पक्षाची रणनीती म्हणजे ते काही संजय राऊत नव्हते. संजय राऊत हे रणनीती वगैरे ठरवतात, पण ते काय त्यांची रणनीती शरद पवारांची रणनीती असते. संदीप पाठक हे सुशिक्षित आहेत आणि स्टॅटिस्टिक्सच्या आधारे आणि डेटा सायन्सच्या आधारे पक्षाची रणनीती पक्षाचे उमेदवार ठरवण्यात त्यांचा मोठा हात होता. पण 2024 आणि 2025 साली झालेल्या पराभवामुळे म्हणजे 2024 साली दिल्ली लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये झालेला पराभव, 25मध्ये दिल्ली विधानसभामध्ये झालेला पराभव, याच्यामुळे त्यांचं पक्षातील स्थान कमी झालं होतं. राघव चड्ढा यांनी जागा घ्यायचा प्रयत्न केला होता. एकीकडे राघव चड्ढा केजरीवालांचे जावई होतील वगैरे अशा खमंग चर्चा समाज माध्यमात होत्या, पण त्यांनी परिणिती चोप्राशी लग्न केलं, बॉलिवूड ॲक्ट्रेस. काय झालं कल्पना नाही, पण एका प्रकारे राघव चड्ढा यांच्याकडे केजरीवालांचे जावई म्हणून बघितलं जात होतं, उत्तराधिकारी म्हणून बघितलं जात होतं. एवढे ते डार्लिंग होते. पण जेव्हा संजय सिंग तुरुंगात होते, केजरीवाल संजय सिंग दोघेही तुरुंगात होते, तेव्हा त्यांनी पक्षातली संजय सिंग यांची जागा, कारण ते राज्यसभेचं नेतेपद संजय सिंगकडे आहे, ती जागा घेण्याचा प्रयत्न राघव चड्ढांनी केला. आणि संजय सिंग बाहेर आल्यावर त्यांनी राघव चड्ढाला आपली जागा दाखवायला सुरुवात केली. याच्यामध्ये बहुतेक केजरीवाल यांनी संजय सिंग यांची बाजू घेतली. तेव्हापासनं राघव चड्ढा नाखुश होता. सगळ्यांच्या सोबतीला ED, CBI, IT होतीच, पण म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जिथे आग लागलेली असते तिथूनच धूर येतो. आणि त्यामुळे धूर येतोय म्हटल्यावर कुठेतरी आग आहे ही गोष्ट नक्की आहे. आणि त्यामुळे जरी सरकारनी किंवा भाजप सरकारनी तपास यंत्रणांचा वापर राजकीय ध्येय साध्य करण्यासाठी केला असेल, तरी या तपास यंत्रणा कोणालाही अटक करून तुरुंगात टाकू शकत नाही. सबळ पुरावा असेल, तो पुरावा नंतर सिद्ध होतो का? बरेचदा नाही होत. कदाचित जाणीवपूर्वकही तो केला जात नाही, कारण एक मला असं वाटायला लागलं आहे हे लोकशाहीसाठी आपल्या की यू डोंट टच मी, आय डोंट टच यू. पण घाबरवायला, धमकवायला त्याचा वापर होतो आणि
अनेक राजकीय नेते ज्यांनी हे सगळं तयार केलेलं असतं, कवचकुंडलं आपली पैशाची आर्थिक ताकदीची तयार केलेली असतात, ते कवचकुंडलं असूनही ते मनातनं फार भेदरट असतात आणि त्यामुळे अशा प्रकारची कारवाई झाली की ते मोडून पडतात. पण आम आदमी पार्टीसाठी फक्त कारवाई झाली म्हणून मोडणारे त्यांचे नेते नव्हते, कारण हे बरेच जण त्यातले संघर्ष करून वरती आलेले नेते होते. अर्थात राज्यसभेमध्ये हे जे 7 जण भाजपात आलेले आहेत त्यांच्यातले 3 उद्योगपती होते आणि ते उद्योगपती राज्यसभेचं त्यांना तिकीट मिळालं कारण पंजाबमध्ये खास करून पक्षाला फायनान्स करायला त्यांचा उपयोग होत होता. पंजाब हे दिवाळखोरीत गेलेलं राज्य आहे. माझी एकदा आत्ताच 2 महिन्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री मुंबईला आले होते आणि एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांच्याशी बोलण्याचं नाही पण त्यांच्याशी ऐकण्याचा, त्यांच्याशी अगदी, कारण मर्यादित 40-50 लोकच होते. म्हणजे माणूस अतिशय दिलदार आहे, पण लोकांना सगळ्यांना उगाचच वाटतं की तो दुपारी पण त्याची लागलेली असते तंद्री आणि त्यामुळे काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही. आणि पण लोकांची करमणूक मात्र चांगली होते. पण असे करमणूक करणारे मुख्यमंत्री, दुपारी 12 वाजता टून करमणूक करणारे मुख्यमंत्री ज्या राज्याला असतील त्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय असणार याचा अंदाज येणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आर्थिक पाठीराखे आहेत ते उद्योगपती असलेले हे 3 उद्योगपती होते. त्यातले ते भाजपात आलेले आहेत. राघव चड्ढा भाजपात आलेले आहेत. आता आम आदमी पक्षाची दिल्लीतली सत्ता गेलेली. गंमत म्हणजे केजरीवाल बेघर झाले, कारण एरवी सामान्य माणसासारखे राहणारे केजरीवाल एका झेनमधनं का एका छोट्या गाडीतनं मारुती 800मधनं पक्षाचे नेते, अख्खा पक्षातले 4-5 नेते प्रवास करायचे दाखवायला दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यावर. त्या केजरीवालांना खूप लवकर सत्तेची हवा लागली आणि मग त्यांनी जो शीशमहाल बांधला आणि मग दिल्लीचं मुख्यमंत्रीपद गेल्यावर, तुरुंगवारी घडल्यावर तो शीशमहालही गेला. तो शीशमहाल गेल्यावर ते अशोक मित्तल हे जे त्यांचे राज्यसभा सदस्य आहेत त्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहायचे. अर्थात ते काही केजरीवाल एकटेच राहत नाहीत, दिल्लीतल्या अनेक संसद सदस्यांच्या घरी कुठल्या तरी संस्थेची कार्यालय असतात, कोणतरी राहत असतं, एक खूप कॉमन आहे. पण केजरीवालांसारखा कट्टर इमानदार माणूस स्वतःच्या राज्यसभा सदस्याला मिळालेल्या कोठीमध्ये स्वतःचा डेरा बसवतो. याच्यावरनं लक्षात येतं की हा किती आम आदमी पार्टीचा नेता किती आम आदमी आहे ते. आता याच्या पाठी भाजपाची रणनीती काय हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे. आणि याच्यावरची टीका मी आता कोणाला पक्षात घेतलं याच्याबद्दल मी विचार करणं सोडून दिलेलं आहे, कारण भाजपात ज्याची इलेक्टोरल मेरिट आहे त्याला कोणत्याही माणसाला पक्षात घेण्याचं भाजपाचं, म्हणून म्हटलं की भाजपाकडे बघितल्यावर एक IRGC ज्या प्रकारची संघटना आहे त्याची आठवण होते. आणि त्यामुळे राघव चड्ढा, अशोक मित्तल वगैरे यांची काय उपयुक्तता आहे, तर याचं कारण भाजपाचं लक्ष आता पंजाबवर खिळलं आहे. पुढच्या वर्षी पंजाबमध्ये निवडणूक आहे. पंजाब हेच राज्य आहे जिथे नरेंद्र मोदी सरकारला सुरुंग लावण्याचं काम झालेलं आहे. माझी जी मोदींबद्दलची तक्रार असते की पहिल्या टर्ममधले मोदी आणि दुसऱ्या तिसऱ्या टर्ममधले मोदी याच्यात काहीतरी फरक जाणवतो. तो फरक कुठून झाला तर तो पंजाबमुळे झाला. कारण जे शेतकरी आंदोलन मग त्याच्या पाकिस्तान, कॅनडा इथल्या आर्थिक मदतीवर उभं केलं गेलं होतं, त्या शेतकरी आंदोलनाने मोदी सरकारला बॅकफूटवर जायला भाग पडलं आणि ज्याचं तोंड दुधाने भाजलेलं असतं तो ताकही फुंकून पितो अशी अवस्था झाली. कारण संसदेत पारित केलेले कायदे मागे घ्यायला या आंदोलनाने भाग पाडलं. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव याच पंजाबमध्ये धोक्यात आला होता, कारण ही जी सगळी यंत्रणा आहे ती पोलिसांची यंत्रणा पण इतकी सडलेली आहे की पंतप्रधानांच्या कॉन्वॉयची माहिती, कुठल्या मार्गावरनं पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जाणारे ही माहिती लोकांपर्यंत जाते आणि लोक त्या रस्त्यावर येतात आणि पोलीस काही करत नाहीत. अर्थात तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, पण याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या सीमेवरचं राज्य, आणि बघा काय योगायोग आहे, ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिशांचे महत्त्वाचे तळ होते
ती सगळी राज्य आज भाजपाला अडचणीची राज्य बनलेली आहेत. एक एक करून भाजप ती जिंकत आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातही अशीच डोकेदुखी भाजपाला सहन करावी लागली होती आणि ती मित्रपक्ष उबाठाकडनंच सहन करावी लागली होती. कारण मुंबई हा ब्रिटिशांचा एक महत्त्वाचा तळ होता, बंदर होतं, ब्रिटिशांचं केंद्र होतं आणि ती मुंबई काबीज करायला भाजपाला काय करावं लागलं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. तसंच मद्रास किंवा आजचं चेन्नई होतं, तिथेही आत्ता निवडणुका चालू आहेत. कलकत्ता तर ब्रिटिशांची राजधानी म्हणजे एका प्रकारे देशाची राजधानी होती ती. तिथेही कशा प्रकारचं राजकारण आहे ते तुम्ही बघताय. आणि चौथं एक केंद्र होतं ते म्हणजे पंजाब. पंजाबचा जवळपास 2/3 भाग फाळणीमध्ये गेला. नंतर त्याचे एक पंजाबी सुबा म्हणून शीख लोकांसाठी एक वेगळं राज्य असावं, या उघडपणे ते धार्मिक राज्य नाही आहे पण शीख बहुल राज्य तयार करण्यात आलं. त्यात 30% हिंदू आहेत पण जवळपास 70% शीख आहेत. कारण पूर्वी पंजाबमध्ये हिमाचल पंजाबचा भाग होता, हरियाणा पंजाबचा भाग होता आणि पाकिस्तानमध्ये जवळपास 2/3 किंवा 60-65% पंजाब हा पाकिस्तानमध्ये होता. आणि यातनं एक भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि नंतर 3 राज्य तयार करून हे तयार करण्यात आलं. पण याच पंजाबनी नंतर सगळ्यात प्रखर फुटीरतावादी चळवळ अनुभवलेली आहे आणि या फुटीरतावादी चळवळीला पुन्हा खतपाणी घालण्याचं काम केलं जात होतं, केलं जात आहे. धुरंधरमध्येही त्याचा उल्लेख आहे. पण तामिळनाडूमध्येही अशा प्रकारच्या फुटीरतावादाची बीजं पेरली गेली होती, ब्रिटिशांनीच ती पेरली होती. आणि आता हे महाराष्ट्रातले काजू विचारवंत फेणी पिऊन गायपट्टा, उत्तर दक्षिण, दक्षिण नाडू वगैरे अशा प्रकारची पिल्लं जन्माला घालत आहेत. अर्थात त्यांना कोणी विचारत नाही आहे, पण अशा प्रकारचा विद्रोह करण्याची कुमकुमी या भागात असते. आणि त्यामुळे पंजाब भाजपाच्या पंखाखाली येत नाही तोपर्यंत देशाची सुरक्षा तिची 100% खात्री देता येत नाही. पंजाबमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टी चाललेत आणि खास करून आता युक्रेनचं युद्ध असेल, इराण आणि इस्रायलचं युद्ध असेल, हे का महत्त्वाचं आहे? कारण पंजाब पाकिस्तान, भारत पाकिस्तान बॉर्डर ओपन आहे. ओपन आहे म्हणजे आता त्याच्यावर तारांचं कुंपण घातलं आहे. पण तुम्ही आता जे ड्रोन क्षेत्रात होणारी क्रांती बघितली, खूप मोठ्या प्रमाणावर ड्रोन पाकिस्तानातून भारतात येतात. पैसे, ड्रग्ज, शस्त्रास्त्र हे बरेच त्यातले सापडतात, थांबवले जातात. पण ज्या प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे हे सगळं शक्य होतं आहे, तर हे सगळे ड्रोन प्रयोग पूर्णपणे थांबवायचं असेल तर पंजाबमध्ये एक प्रखर राष्ट्रवादी विचारांचं सरकार असणं आवश्यक आहे. दुर्दैवाने पंजाबमध्ये अकाली दल जो भाजपाचा भागीदार होता त्यांचंही उबाठांसारखी घराणेशाही आणि एकाच घराण्यात आणि मग सगळी बरबटलेली अवस्था झाली आणि नंतर ती युती तुटली. आता अकाली दलाची अवस्था काय ते बघताय. आणि त्यामुळे भाजप जोपर्यंत पंजाबमध्ये येत नाही आणि अर्थात पंजाबमध्ये सत्तेत यायचं तर भाजपालाही एक शीख चेहरा, कारण राज्यसभेचे सदस्य फोडणं मोठी गोष्ट आहे, 10तले 7 फोडणं मोठी गोष्ट आहे, पण तरी एक शीख चेहरा जो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असेल आणि जो कुठेतरी हिंदुत्व आणि सिक्खी, कसं हिंदू लोक खूप बृहत्त विचारांचे असतात, त्यांच्या दृष्टीने हा सगळा हिंदू विचारांचाच भाग आहे. पण गेली अनेक दशकं जे विष कालवलं गेलेलं आहे त्यातून पंजाबमध्ये खास करून शीखपंथीयांमध्ये असं एक पसरवलं गेलेलं आहे की हिंदुत्व हे एक शीख धर्माला, शीख पंथाला संपवण्यासाठी हे हिंदुत्वाचं राजकारण केलेलं आहे. आणि त्यामुळे हिंदुत्वाला विरोध करणं, खरं शीख समाज हा हिंदूंची तलवार म्हणून परकीय आक्रमकांशी लढला होता. जो भक्तीचा मार्ग होता, जसं आपल्याकडे संत परंपरा होती, भक्ती मार्गाने चालणारी होती, तशीच पंजाबमध्ये ही गुरु नानक देव यांची सिक्खी होती, शिकवण होती. ते जी शिकवण ज्यांनी घेतली ती सुरुवातीला भक्ती मार्गाची होती. पण जेव्हा आक्रमकांचे अत्याचार वाढले तेव्हा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार बाहेर काढली आणि पुढे मराठ्यांनी हा लढा पंजाबच्या सीमा ओलांडून पुढे नेला. तशीच शिखांमध्ये त्यांच्या गुरूंनीच ही तलवार बाहेर काढली आणि आक्रमकांचा बिमोड केला. पण दुर्दैवाने ज्यांनी आक्रमण केलं त्यांच्याच मदतीवर आज ही फुटीरतावाद चळवळ आणि शीख राष्ट्रासाठी फुटीरतावाद चळवळ उभी केली जात होती. तिला खतपाणी घातलं जात आहे.
आणि ते जर मोडायचं असेल तर भाजपची तिथे सत्ता येणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे अनेकांचं म्हणणं आहे की साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आता त्याला किती यश मिळतंय ते बघायला पाहिजे, कारण बाकी कुठल्याही पक्षामध्ये राष्ट्रीय विचारांचा लवलेश दिसत नाहीये, कमी होताना दिसतोय. आम आदमी पार्टी गुजरातमध्ये वाढायला लागली होती, पण पक्षाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही कोणाला सोबत घेता? कालच आम आदमी पार्टीच्या गुजरातचा एक नेता आहे, उमेदवार आहे, माजिद खान पठाण, त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे, तुम्हाला ऐकवतो. कारण आम आदमी पार्टी हमारी आम आदमी पार्टी की सरकार बनते इंशाअल्लाह, तो कोई भी मस्जिद दरगाह रोड पर रुकसे नहीं, बड़े कोई भी डब्बे रोड पर बनते ऐसे कोई रुकसे नहीं इंशाअल्लाह. कोई भी ताकत कभी आपस में कोई को छीन नहीं सके. बता हक है आपने लोकशाही देशला लगे से बच्चा म्हणजे आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर कोणीही रस्त्यावर आलेल्या मस्जिदी दर्गे याच्याविरुद्ध कारवाई करणार नाही, रस्त्यात नमाज पडायला कोणी विरोध करे, हे आम आदमी पार्टीचा उमेदवार अशा प्रकारची आश्वासनं देतोय बघा. म्हणून म्हटलं की यांच्यासाठी राष्ट्रवाद हा दुय्यम विषय, आणि त्यामुळे भाजपची सत्ता पंजाबमध्ये येणं आवश्यक आहे. सोपी गोष्ट नाही आहे, अतिशय अवघड आहे. पण जे राघव चड्डाच्या बाबतीत घडलंय ते याच एका रणनीतीचा भाग आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.